तर सर्वांना जय श्रीश्याम. आणि हे आहे स्लायडिंग कपाट. स्लायडिंग कपाटच्या मागे एक चोर कप्पा आहे. चोर कप्पा कसा आहे ते तुम्हाला नक्की दाखवतो. आणि सर्वात पहिले कपाट उघडून घ्यायचं. त्यानंतर जो हा वरचा सेल्फ आहे तो काढून घ्यायचा. तो सेल्फ काढल्यानंतर पण तुम्हाला तो कप्पा दिसणार नाही की कुठे चोर कप्पा आहे. तर मस्तपैकी हा कपाट आहे. इथे तुम्ही तुमची तिजोरी ठेवू शकतात. तिजोरीमध्ये काय असेल ते पण ठेवू शकता तुम्ही. आणि चोर कप्पा पाहायचा असेल तर सर्वात पहिले हा सेल्फ आहे, हा काढल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही. तर आता मामा तो सेल्फ काढणार आहे. तर बघू शकतात हा सेल्फ काढून घ्यायचा. असा उभा केल्यानंतर जो इकडं बॉक्स बनवलेला आहे तिजोरीचा तो इकडं स्लायडिंग करायचा. तिथं खाली इंजिस लावलेले आहे त्यामुळे तो स्लायडिंग होतो. आणि स्लायडिंग केल्यानंतर तिथं तुम्ही तुमचे काही दागिने किंवा पैसे ठेवू शकतात. तर अशापणे तो चोर कप्पा आहे. आणि हा चोर कप्पा लवकरात लवकर सापडत कोणालाच नाही. आणि हा जर तुमच्या घरात असं कपाट बनवलं असेल तर तुम्ही बनवू शकता असं चोर कप्पा.